प्रश्न पहिला, कोणत्या देशात वाढते लठ्ठपणा बेकायदेशीर मानले जाते? ऑप्शन आहेत ए डेन्मार्क, बी जपान, सी मंगोलिया, डी नॉर्वे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जपान. वाढते लठ्ठपणा हे जपान या देशात बेकायदेशीर मानले जाते. प्रश्न दुसरा, 52 दरवाजांचे शहर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन आहेत ए हैदराबाद, बी लखनऊ, सी छत्रपती संभाजीनगर, डी विजयवाडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी छत्रपती संभाजीनगर. प्रश्न तिसरा, राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा पत्र कोणाकडे सादर करतात? ऑप्शन आहेत ए उपराष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी राज्यपाल, डी गृहमंत्री. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उपराष्ट्रपती. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता आजार हाडांशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए गलगंड, बी स्कर्वी, सी मुडदूस, डी यापैकी नाही. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मुडदूस. मुडदूस हा आजार हाडांशी संबंधित आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या विटामिनला सनशाईन विटामिन असे म्हणतात? ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन सी, ऑप्शन डी विटॅमिन डी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. विटॅमिन डी ला सनशाईन विटॅमिन असेही म्हणतात. प्रश्न सहावा, भारतातील सर्वात लहान जिल्हा हा कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन आहेत ए अरुणाचल प्रदेश, बी छत्तीसगड, सी आसाम, डी केरळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यातील दिबनाक व्हॅली हा जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. तिथे लोकसंख्या फक्त 7,948 एवढीच आहे. प्रश्न सातवा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? ऑप्शन आहेत ए पुणे, बी मुंबई, सी बडोदा, डी हैदराबाद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुंबई. प्रश्न आठवा, मानवाची उत्पत्ती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? ऑप्शन आहेत ए जपान, बी आफ्रिका, सी अमेरिका, डी भारत. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आफ्रिका. मानवाची सर्वप्रथम उत्पत्ती ही आफ्रिका देशात झाली. प्रश्न नववा, हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ए केस मजबूत होतात, बी रक्त शुद्ध होते, सी वजन कमी होते, डी यकृत मजबूत होते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिरवी मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. प्रश्न 10वा, जेवल्यानंतर कोणता पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्त होत नाही? ऑप्शन आहेत ए साखर, बी लवंग, सी वेलची, डी गूळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लवंग.